ना उपोषण ना गावबंदी, पण 24 फेब्रुवारी पासून गावोगावी रास्ता रोको, सरकारला जेरीसाणा, पोलिसांनी परवानगी दिली किंवा नाही दिली तरी आंदोलन करायचं, कायदा आणि पोलिसांचा आदर करा, पण निष्पाप तरुणांवर केस झाल्यास पोलीस स्टेशनला बसा, आमदार खासदार मंत्र्यांना आपल्या दारात येऊ देऊ नका, मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगानं निवडणूक घेऊ नये, प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे, ती व्यक्ती मेल्यास सरकारची जबाबदारी, ही सर्व वक्तव्य आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची। आणि ही आहे मनोज जरांगेंनी आज मराठा समाजाला दिलेली आंदोलनाची पुढची दिशा। राज्य सरकारनं मराठ्यांना 10% आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी स्वतंत्र मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा आज अंतरवाली सराटीतून केली। नक्की काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूयात। यांना जेरी सांगून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची। याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचं, रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं। 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर दिल्लीचा असेल, नाही तर पंजाबचा असेल, रस्ता रस्ता आणि रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांततेत, कोणाची गाडी फोडायची नाही, जायची नाही, पण पुढे जाऊन द्यायचे। आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही, भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही, त्याने आमच्या दारासमोरून यायचं नाही। दारासमोरची जागा आमची, दार बी आमचं, गावबंदी नाही हो, गावबंदी नाही करीत हो, फक्त आमच्या इथे दारात येऊ। त्याला आता काय समजेल, त्याला जर वाटतं गावबंदी गावबंदी, त्याला काय करावं, पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको। निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ, म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयीचे उत्तर निवडणूक घेऊ नये, म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल, म्हणून आधीच सांगितलं। त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही लागेल, तुम्हाला का आदर राखून घ्यायचा नाही वाटतं। मला सांगा, जर हे प्रशासन बसवलं, त्याच्यावर प्रशासक बसवलाय, ते जमतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही अंदाजा बघून येत्या का नाही ह्या हिशोबाने पुढे लांबले, मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू का रोग आला का तुम्हाला पुढे ढकलायला? 2-3 काय आमचं एकदा आरक्षण मिळूच तर 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असते मराठीचे, 25-30 लाख तरी एक अंदाजा जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख झाला। मला असं वाटतं यांनी जर या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं, पुरेचे पुरे लांबच बाजा टाकू, ह्याकडे त्याकडे, त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी, त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी, उपोषण करताना जर एक बी मेलं। आणि याच विषयाला अनुसरून आम्ही आज तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न बघूया। सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। आजवर सरकारी मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाच्या मागण्यांना घेऊन चर्चा करत आली, मात्र आज मराठ्यांमध्येच फूट पडली आहे का असा सवाल उपस्थित करणारी घटना घडली। आतापर्यंत आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी आणि कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी थेट मनोज जरांगेंवरच गंभीर आरोप केले। जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला
हेकेखोर जरांगेंनीच मराठ्यांना उद्ध्वस्त केल्याचा हल्लाबोल करत ते मराठ्यांची फसवणूक करत असल्याचाही आरोप बारसकरांनी केलाय. पाहुयात. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल, तुकाराम महाराजांसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे. क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता. आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता. यासाठी केला होता अट्टहास. जरांगे, हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं. सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते. त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात JR देतो, ते अध्यादेश देतो. आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे. एक नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही. त्याला काय तिथं काडीची अक्कल नाही. त्याला काडी कायद्याचा म्हणता का ढ कळत नाही त्याला. हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात? याला हा लय हुशार आहे. त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विधून घेता येईल याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कौन से रस्ते से जा रहे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी से जा रहे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? हाँ, तुला काय विचारले पत्रकारांनी? तुम कौन से रस्ते से जाने वाले हो? हे म्हणतो डांबरी से. अरे रस्ते म्हणजे तुम बीड से, नगर से, पुणे से, कैसे जा रहे हो? एक तर हा जो व्हिडिओ परत काढा वाचा, ऐका. हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार? हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. याचे 2च उत्तर आहेत. तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे. कितीतरी शातीर. याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. मनोज जरांगेंवर आरोप करणारे अजय बारसकर यांना चांगलंच भोवलंय. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. तसंच बारसकरांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका अमान्य असून त्यांचे प्रहार संघटना समर्थन करत नसल्याचं बच्चू कडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान अजय बारसकरांनी केलेल्या आरोपांवर बोलताना मनोज जरांगेंनी हे आरोप म्हणजे सरकारचा ट्रॅप असल्याची टीका केली. तसंच तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत तुकाराम महाराजांबाबत वापरलेल्या अपशब्दाबद्दल जरांगेंनी सपशेल माफीही मागितली. आणि आता जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, जिथे आपण पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. X वरून विनायक, मराठ्यांनी कुणबी दाखले काढणे ना काढणे, मान्य करणे ना करणे ज्याचे त्याने ठरवावे, पण महाराष्ट्रात निवडणूक लगेचच हवी. YouTube वरून रंजन खेऊर, सगळे सोयरे हा शब्द आरक्षण कायद्यात कुठे आहे? YouTube वरून सुधीर रुगळे, जरांगे पाटील स्वतःसाठी नाही मराठा समाजासाठी मागतात. YouTube वरून नंदकुमार कांबळे, मनोज जरांगेंना कुणीतरी सबुरीचा सल्ला द्यावा. गळ्यापर्यंत पाण्यातून चालणं ठीक, पण अजून चाललात तर पाणी नाकातोंडात जाईल. शेवटी कायदा थोर आहे. फेसबुकवरून अजय गायकवाड, मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सरकारने निवडणुका डोळ्यासमोर आणू नये.
फेसबुकवरून सागर बलकवडे, जरांगे कुणबी आरक्षण मागत आहेत, त्यांच्याशी आम्हा मराठ्यांचा काही संबंध नाही. इंस्टाग्रामवरून सूरज चव्हाण, 10% आरक्षण दिले तरी अजून कसले आरक्षण पाहिजे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न: सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? युट्यूबवर एकूण 13,000 मतं. 60% लोकांनी होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %66 लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर बघूया. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. एक्सवर 40% लोकांनी होय म्हटलंय, 60% नाही. लढाईत असो, आयुष्यात असो किंवा आंदोलनात असो, छोटे छोटे विजयाचे क्षण येत राहतात. अंतिम विजया इतकंच या छोट्या छोट्या क्षणांचं मोल सुद्धा भरपूर असतं. ते मोल ओळखून त्या वेळी ते सेलिब्रेट करणं गरजेचं असतं. त्यामुळे साथीदारांना काहीतरी साध्य केल्याचं समाधान मिळतं, सोबतच्या लोकांना मोटिवेशन मिळतं, पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळत राहतेच. पण नेता म्हणून, सेनापती म्हणून तुम्ही काहीतरी मिळवून देताय ही भावना सुद्धा दृढ होत जाते. अंतिम ध्येय किंवा डेस्टिनेशन महत्त्वाचा आहेच, पण सगळा प्रवास सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. प्रवासात भेटणारे लोक, थांबे, विसावे, नजारे, येणारे अनुभव सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक दिग्गजांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे यांनी शक्य करून दाखवलं आहे. मात्र नवनव्या मागण्यांच्या नादात आपण किती मोठं यश मिळवलं आहे याकडे त्यांचं काहीसं दुर्लक्ष होतंय. जरांगे यांनी मराठा समाजाला जे मिळवून दिलंय ते गेल्या काही वर्षात कोणत्याच नावाजलेल्या नेत्याला शक्य झालं नव्हतं. ही बाब कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी आहे, पण ते दुर्दैवानं होताना दिसत नाहीये. या विधेयकात किंवा सरकारच्या कामात ज्या त्रुटी आहेत असं जरांगेंना वाटतं, त्या त्यांनी सरकारला सांगायला हव्याच. त्या दूर करण्यासाठी सरकारसोबत काम करायला हवं. त्यासाठी योग्य मार्गाने पाठपुरावा करत राहायला हवा. त्यांनी आपली समाजाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे या चांगल्या कामासाठी शिंदे, फडणवीस, पवार सरकार सुद्धा त्यांना नाही म्हणेल अशी स्थिती आत्ता तरी नाही. मनोज जरांगेंनी दीर्घकालीन लढा सुरू ठेवावा, पण बहुत है, बस थोडे की जरूरत है म्हणत आता जे यश मिळालंय ते साधं नाही, थोडकं नाही, छोटं नाही, हे समजून घ्यायला हवं आणि तो आनंद समाजासोबत शेअर सुद्धा करायला हवा. ते तसं करतील अशी आशा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.